विधानसभा निवडणुकीसाठी आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। 10 ऑगस्ट पासून मराठवाडा आणि विदर्भामध्ये जिल्हानिहाय बैठका पार पडणार आहेत। पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निवडणुकीच्या तयारीचा आढावा आता घेतला जाणार आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। 10 ऑगस्ट पासून मराठवाडा आणि विदर्भामध्ये काँग्रेसच्या जिल्हानिहाय अशा बैठका पार पडणार आहेत। यामध्ये पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निवडणुकीच्या तयारीचा आढावा सुद्धा घेतला जाणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, आपण पाहतोय आगामी विधानसभेच्या दृष्टीने आता काँग्रेस ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच गौरी, ॲक्शन मोडमध्ये काँग्रेस आल्याचं सांगता येईल, कारण की आपण जर पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठा विजय या ठिकाणी महाविकास आघाडीला मराठवाड्यातून मिळालं होतं। त्यानंतर आता त्यामुळेच कुठेतरी मराठवाडा लक्ष केंद्रित करताना आपल्याला काँग्रेस पाहायला मिळत आहे। पुढील 10 तारखेपासून हा काँग्रेसचा दौरा सुरू होणार आहे। तो दौरा लातूर या जिल्ह्यामधून सुरू होणार आहे। तर 10, 11 आणि 12 असे 3 दिवस हे दौरा मराठवाड्यामध्ये होणार आहे। आणि या मराठवाडा दौऱ्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील, त्याचबरोबर इतर जेवढे पक्षाचे नेते आहेत, विजय वडेट्टीवार असतील, त्याचबरोबर थोरात असतील, हे सर्वजण या दौऱ्यामध्ये राहणार आहे आणि जिल्हानिहाय हे दौरे करणार आहे। 48 मतदारसंघ आहेत मराठवाड्यातील, त्या मराठवाड्यातल्या 48 संघाचा आढावा घेणार आहे। त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की एक नवी ऊर्जा या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत आहे। एक वेगळा कॉन्फिडन्स लोकसभा निवडणुकीनंतर पाहायला मिळतं। त्यामुळेच आता ही आढावा काँग्रेसचा सुरू आहे, मराठवाड्यामध्ये होणार आहे। त्यामुळे कुठेतरी नेमकं यातून काय बाहेर येतं, किती जागा महाविकास आघाडीकडे काँग्रेस मागते हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। कारण की कुठेतरी काँग्रेस असं म्हणताना या ठिकाणी दिसत आहे की आमची ताकद मराठवाड्यामध्ये पुन्हा वाढलेली आहे, त्यामुळे आम्हीच मोठा भाऊ, अशा पद्धतीच्या चर्चा देखील आता काँग्रेसच्या गोटातून समोर येत आहे। हो, नक्कीच सचिन, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।